नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ पाणी आवरली आहे. आज आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं डे 3. म्हणजेच आज काल झालेल्या मायक्रोबायोलॉजीच्या पेपराचं रिझल्ट आहेत. ऑब्झर्वेशन्स ते मग काय काय रिझल्ट येतात ते बघून आज रिझल्ट्स लिहायचं. आणि एक्स्ट्रामध्ये म्हटलं तर मग CEPचं प्रेझेंटेशन आहे आज. बरेच एक्झामिनर येतात, ते जे प्रेझेंटेशन आम्ही केलं असते ते त्यांना एक्सप्लेन करून सांगायचं. आणि सगळ्यात पहिलं तर जायच्या आधी ही ट्रॉली सोडवायची आहे आणि ट्रॅक्टर मोकळं करायचा आहे. कारण काल राहिलेलं वरचं त्या मक्क लांब आणायचं आहे, त्यासाठी बारकी ट्रॉली सोडून आणायच्या मळ्यातनं. इतर कॉलेज जाणार आहे, त्यामुळे नुसतं ट्रॅक्टर सोडून जाणार आहे. झालं बघा तयार कॉलेजसाठी. ट्रॉली पण सोडल्या. आता घेतो नवीन गाडी आणि बुर चालू बघा. 9:06 झाल्यात. ती छोट्या बॅन बघा सगळ्यांच्या आधी चटणी घेऊन बाग सगळी कशी क्लीन ठेवला आणि फुटल्या पण व्यवस्थित चारी कोपरं. आता समाधानच्या घराकडे आले बघा. हे बघा समाधान पेंटर. सगळ्यांना कळालं आता. ॲक्युरेट टायमात परफेक्ट कार्यक्रम करायचं म्हणताना मी 9 वाजता निघलेलो. 10 वाजता पेपर होता म्हणताना समाधान पैसे पण लय उशीर थांबलो नाही. पण अनेक घोळ झाला. गाडीचे टायरच मागचं जरा हवा कमी वाटायला. तसं टायर ट्यूबलेस आहे पण हवा कमी वाटायला. आणि नेमकं पंक्चर झालंय का काय झालंय जाऊन बघायला पाहिजे गावात. ॲक्युरेट कार्यक्रम करायचं म्हणतं की अशी काहीतरी अडचणी येतातच बघा. आता 9:15 झाले. मिरजत कसं जाणार, सांगलीत कसं जाणार. डंपर घ्यायचं का लय अवघड नाही. आज तुम्हाला सांगतो काय दोन भाडे सोडले सोडला. सकाळी आमचं रात्री जरा जायला नको म्हटलं. सकाळी भाडं चांगलं झालंय. रात्री जाऊन येऊन सकाळी गेला असता का नाही आणि पंचर चेक केलं हवा मारून, पण पंचर काय नव्हतं. हवा कशी काय गेली त्याचा काय अंदाज नाही. आणि आता अंदाज लावूनच चालत नाही, कारण की आज प्रॅक्टिकल पेपर आहेत. लय विचार करून चालत नाही. 9:24 झाल्यात बेडगेतच. आज चाललोय डायरेक्ट. जरा फास्ट जातो सांगलीला. 9:47 झाल्यात बघा. उद्यानपाशी आलोय. एक तर फायदा नाही आला आहे कॉलेज जायसाठी, आणि दुसरं म्हणजे ते आपल्या कार्डाची KYC करायची ते काका पण यायलात. गाडी आपली MM मध्ये लावल्या आणि आता फायदांच्या स्कूटीवरून जाणार आहे. आणि जे कार्डाचं काम राहिलं होतं ती पण KYC करून आलोय. चालले बघा. 10:30 वाजता प्रॅक्टिकल आहे आणि 10:15 झालं. आता मिरजेतनं बाहेर पडलोय. सांगली रोडला लागणार. पुढे सिग्नल लागला आहे आणि सिग्नल लागला. सिग्नल चुकवायची फायद्यांची धडपड बघा. त्या रोडनं सोडून ह्या रोडनं घेतला. आम्ही थांबत नसतो भावा. फायजान थांबत नसतोय, काय पण होते. आला विषय संपला आमचा. पार पडलं आपलं. पार पडला विषय गोल. सगळे अजून थांबले की येतं. एक तर 10:30 वाजल्यात. 10:22 झाल्यात. ते बघा अभिषेक आणि आशिष झाले बघा प्रॅक्टिकल एक्झाम. आज चाललोय घराकडं. कॉलेजमधनं घराकडे चाललो होतो. उन्हे पडले म्हणताना गार घ्यायला आलोय. काय तर फायदांचा दिल खुश आहे. गार पेल्यावर जरा भारी वाटलं, आणि उन्हात बाग असं लागले. आले बघा मिरजेत. आता MM मधनं गाडी घेणार आपली आणि जाणार गाडी. फायजानला बाय बाय म्हणून मी चाललोय घराकडं. हातपाय धुवून कपडे चेंज केली आणि आता चाललोय बाळूमामाच्या मंदिरात. आज अमावस्या आहे. अमावस्या असल्यामुळे आज बाळूमामाच्या मंदिरात प्रसाद आहे. प्रसाद घ्यायला चाललोय. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय. संतू त्यांच्या घरापाशी. संतू थांबला वाट बघत माझी. तोंडाला काय लावून फिरले बाई. भावा गोरवण्यासाठी काय तर करायला लागते. तू काळायस काय होय असलं काय गोरा होणार आहेस तू. होय. असलं काय तर लोन गोरणे होण्यापेक्षा काळच बरं आहे. गोर झाल्यावर काय वाटत नाही संत्या.
बघा संत्याचं फेस मास्क लावून कुणीकडं गोरव झाल्यावर वाटते सांगा तुम्हीच. गोर झाला संत्या कसं काय मला तर भारी वाटत. झाले बघा संत्याचं. आज चालू आहे प्रसाद घ्यायला. घेतला बघा प्रसाद. आज चालू आहे खाली. ऊन दिवसेंदिवस शेवट करते शेवट. टेम्परेचरले हाय चालले. संतुल ते घरावर सोडले. आता मी चाललोय घराकडे आपल्या. काका त्यांचा मुरगास करायचा चालू आहे. तिकडे जाणार आता. रोलर ट्रॅक्टर तर तसंच आहे. सकाळी उगाच गडबडीने सोडायला लावलीत. मी लावलं तर तिथंच आहे. ट्रॅक्टर घेतलीच नाही त्यांनी. ट्रॅक्टर दुसरं कुठलं तरी घेतलं वाटतं. आले बघा हिने आणि परत गट्टा केला. झाले आता बॅग वरपर्यंत. ट्रॅक्टर यांचं घेतलंय पुन्हा सचिन भाई त्यांचं भरले. आता अर्जुन दादा आलाय म्हणताना मी कुट्टी चालू केलं लगेच. माग कुट्टी करणार ही पाठीमाग. एक बॅग तर झाली बघा तयार. तर उरलेलं दुसऱ्या बागेत कुट्टी करून ठेवलंय. तेवढं पुरत नाही. तिथं आणि ढिग आहे. आणि तिथं कमी पडलं तर आणि तिथं आणि तोडून ठेवलंय. आणि कमी पडलं तरी बी मक्का जो मक्कळ आहे. आता कुठं तर निम्म्यातलं निम्म झाले मक्क. एका बॅगला पॅक करायचं बघा. ही बॅग पॅक करून मग दुसरी बॅग इथं बसणार. किती कापायचं आहे बघा माझे. बंडुमा एकटंच ओढणार आता. बंडुमा दाखव तुझी ताकद. नी वाई बंडुमा ताकद. तिथे गोळावाली इथं का तेवढं होते. वडा जोरात 1 2 4. एक 2 10 15 काय तर म्हणा की. कसली आयडिया केलं बघा यांनी. पहिल्यांदा ह्या मुदनीतनं ओढणार आणि मग त्या मुदनीत नाही ओढणार. डबल ताकद. त्यातनं घालून इकडं आणि आता उलटू वाढल्यावर येते की. वडा की धुरी तुटस तर सुट्टी नाही. तर विषय द एंड केला. आणि जरा कुट्टी करायचं म्हणलं तर लाईट गेला. आता मग लाईट येऊपर्यंत आम्ही तोडणार आहे मक्क. मोबाईल वैरणीवर ठेवून काम दाखवायला सारखं खाली पडालता. आता घेतले हत्यार. आता बघू कसं पडतोय. बक्कळ उशीर कुट्टी करून त्या मोटरीवर लोड आला आहे. माझं मत ट्रॅक्टरच्या शॉपवर काहीतरी आयडिया करावी. बघायचं आपल्याला चाललं तर करायचं नाहीतर मग नाही. कारण त्या गुट्टीला एवढा काय सारखं लोड नसतोय. फक्त जनावरांना रोजच्या रोज संध्याकाळी तेवढंच 1 तासभर चालत्या. बाकी मग असं मुरगास करायचं म्हटलं तर मग जरा जरा बक्कळ चालत्या. कसं दिसायला हे गाईज त्यांचा नाद मी सोडला बघा. तोडायचं बंद केले मी आता. मी आता ट्रॅक्टरात भरणार आहे. आता इथून जरा 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 करून भरायला चालू करणार आहे.
वाटाली की लेवलमध्ये एका भरले तिने पण पाठीमागं मोकळ केली बघा निम्मार्ध थोडकंच राहिले. का लेवलमध्ये कसं भरले बघा मी. लाईटिंग काय घोळ केली राव. तिथं लाईट आल्यावर बल लागतोय तो. आता लाईटीची वाट बघ बस लावली बघा ट्रॅक्टर ताणून पाठीमाग डायरेक्ट कुट्टी करायला येते. आता लाईट येऊपर्यंत चालू घराकडं. लाईटीची काय वाट बघ बसायची नाही आता. घरात लागली उकडायला म्हणताना ट्रॉलीत आली. ट्रॉलीत जरा कचरा आहे तो कचरा स्वच्छ करणार आहे. कचरा स्वच्छ झाला की ट्रॉलीत झोपायला येते. ट्रॉली म्हणजे आपलं दुसरं घर. घरातल्यांनी बाहेर काढलीत तर ट्रॉलीत येऊन राहायचं. ट्रॉलीत बसल्या बसल्या निम्मार्ध व्लॉग एडिट केलाय बघा. निम्मार्ध म्हणजे फक्त थोडका राहिला एडिट करायचा. आत्ता लाईट आल्या बघा. लाईट तर आल्या पण आता कुट्टी करायचं काही नियोजन नाही. कुट्टी करायचं नियोजन कॅन्सल झालं आहे. काका म्हणतात उद्या सकाळी कुट्टी करायची. आता व्लॉग तर निम्म्याला जास्त एडिट झाला आहे. आता जेवण करणार, राहिलेलं व्लॉग एडिट करणार, अपलोडिंगला टाकणार आणि झोपून टाकणार. त्यामुळे आपला व्लॉग इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.